तर चला तर राम राम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदड कट्ट्यामध्ये. तर या ठिकाणी तुम्ही आपले वीर बजरंगबली हनुमंत रायाला पाहून ओळखला शिकला असतात की आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे. तर आजचा ब्लॉग आपल्या हनुमंत जन्मोत्सव या ठिकाणी सुंदर असं गुलाल उधळून या ठिकाणी आपल्या लांजण नगरीमध्ये झालेला आहे. तुम्ही जर पाहता आजचा या ठिकाणी तर हा गुलाल उधळून या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम सकाळपासून सूर्योदयाला गुलाल उधळून चालू झालेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आता बघा सुंदर असं या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे. आणि आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुंदर असा दिवस आपला आज या ठिकाणी कमलेश्वर व्यायाला दर्शनाला रोज येतात त्याने व्यापारी आहेत. तर अशा पद्धतीनं सुंदर असा आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा आज राहणार आहे मित्रांनो. आपल्या हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी सुंदर अशी रात्री कीर्तनशिवाय होती. आता सूर्योदय झाल्या उशीर थोड्याच आत्ताच वेळामध्ये सर्व वारकरी तीन टाळकरी घरला गेलेले आहेत. म्हणलं ब्लॉग बनवा थोडासा. अशा पद्धतीने या ठिकाणी सुंदर असं महाप्रसादाचं नियोजन आज आपल्या लांजण नगरीमध्ये आहे. सायंकाळी 5 ते 6च्या दरम्यानमध्ये सुंदर असं खिरीचं महाप्रसाद आपल्याला करायचं आहे. त्याच पद्धतीनं जर तुम्ही आता या ठिकाणी पाहता असं सुंदर असं गुलालाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. आणि सुंदर सुंदर असं पुढे नियोजन आपल्याला दाखवायचं आहे. त्याचबरोबर बाहेरलं बघा सभागृहाचं काम चालू आहे. बघा पूर्ण इथपर्यंत सभागृहाचं काम चालू आहे. आणि काल जी बरीचशी तयारी होती तुम्हाला दाखवलेली आहे. या ठिकाणचं चिंचचं जे झाड होतं कोपऱ्यातलं चिल्लेवाड्याच्या साईडचं ह्या गेटचं तुम्ही पाहता चालतं हे आपण या ठिकाणी पूर्णपणे झाडं तोडून टाकलेलं आहे. कारण आपल्याला भरतीन टाकून पूर्ण रान लेवल करून मंडपासाठी आपल्याला एकदम लेवल रान करायचं आहे. तसे शनिदेवाच्या समोरचंही या ठिकाणी बांधकाम कट्टा असेल म्हणजे मध्ये उतरून पाय देऊन वरी जाता येईल याच्यासाठी बी आणि भरीचे लेवल राहावं म्हणून या ठिकाणी केलेलं आहे. हा बी एक संकल्प आहे. तर अशा पद्धतीने काही सुंदर असं चाललेलं काम इथलं निवेदन सप्त्याची तयारी कशी वाटली काय नाही सांगत चला मित्रांनो. चला छोटासा ब्लॉग कसा वाटला काय नाही नक्कीच सांगा. सर्वांना परत एकदा हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा दिवस असंच आनंदी आणि चांगला जाऊ हे ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर कसा वाटला छोटा जाऊ नक्कीच सांगा. जय श्रीराम.